जसं की काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडून 21 तारखेला 2 मेकअपचे ऑर्डर बुक झाले आणि दोन्ही मेकअपचे लोकेशन मी एकटा हँडल नव्हतं करू शकत, कारण एक ठाण्यामध्ये होता आणि एक malaडमध्ये. त्याच्यामुळे ठाण्याच्या मेकअपसाठी मी स्वतः गेलो आणि तिथले मेकअप लुक्स तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेले आहेत. आणि malaडच्या मेकअप ऑर्डरसाठी मी आणखीन एक मेकअप आर्टिस्ट हायर केला होता आणि त्याच्यासोबत मी दीला असिस्टंट म्हणून पाठवलं होतं कॉन्टेंट क्रिएशन वगैरे करायला. तर बघूयात malaडमध्ये दीनं काय दिवे लावले. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅडम म्हटलं मी उठलेच लेट होतो, त्याच्यामुळे फटाफट फ्रेश झाले, स्किन केअर केलं आणि हॉटेलला पोहोचलो. या क्लायंटचं लोकेशन जाम भारी होतं, त्याच्यामुळे हॉटेलला पोहोचता तिनं बाहेरचं सगळं शूट कव्हर करून घेतलं. अगदी थोडंसं शूट केलं होतं, तेवढंच मॅडमला भूक लागली होती आणि मॅडमनी कधी नाही मिळाल्यासारखी कॉफी पिऊन घेतली. क्लायंटला मेकअपसाठी यायला खूप लेट झाला होता, कारण त्यांचे रिच्युअल चालू होते, त्याच्यामुळे घरातले त्यांना सोडतच नव्हते. आणि मेकअप चालू असताना पण त्यांचे नातेवाईक आणि घरातले मेकअप रूम मध्ये त्यांच्या मागेच उभारले होते. त्यांच्या आधीच्या विधीमुळे त्यांना ऑलरेडी खूप जास्त लेट झाला होता आणि त्यांनी मेकअप आर्टिस्टला मेकअपसाठी इनफ टाइम पण नाही दिला. नातेवाईकांनी दिलेल्या वेळामध्ये मेकअप आर्टिस्टनं मेकअप केला आणि यांना विधीसाठी मंडपामध्ये पाठवलं. त्यावेळेला दिदी बाहेरच होती, कारण ब्राईडची एंट्री होणार होती आणि ब्राईडची एंट्री झाली होती, पण तिला चांगले चांगले शॉट्स घ्यायचे होते, पण नातेवाईकांनी चांगले चांगले शॉट्स नाही दिले, कारण त्यांच्या आजूबाजूला खूप सारे लोक. 2-3 शॉट घेतल्यानंतर मॅडमला आणखीन भूक लागली असावी. इकडे ते काय पितायत मला माहित नाहीये, पण तो आमरस असावा अशी शक्यता आहे. विधी झाल्यानंतर क्लायंट रिसेप्शन साठी आले होते आणि मेकअप आर्टिस्टने पण फटाफट त्याचं काम चालू केलं होतं. यावेळेस क्लायंटने थोडासा मेकअप आर्टिस्टला इनफ टाइम दिला होता, त्याच्यामुळे मेकअप जाम भारी झाला होता. असा होता त्यांचा रिसेप्शन. हा लुक कंप्लीट झाल्यानंतर तिने फटाफट पॅकअप केला आणि निघून गेली, कारण नंतर तिला जॉबला पण जायचं होतं. बाकी यासाठी एवढंच, उद्या भेटूया.